आज 1 ऑगस्ट साहित्य सम्राट डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी माननीय सुप्रीम कोर्टाच्या 7 सदस्यीय खंडपीठाने 6-1 असा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण प्रकरणामध्ये निर्णय दिलेला आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचं अबकडं झालं पाहिजे ही मागणी घेऊन लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या 25 वर्षापासून लढत आहोत आणि रस्त्यावरची एकही लढाई आम्ही त्या ठिकाणी सोडलेली नाही। मग निदर्शने असतील, धरणे असतील, पदयात्रा असतील, मोर्चा असेल, आरक्षणाच्या परिषदा असतील, या परिषदाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम गेल्या 25 वर्षामध्ये आम्ही केलेलं आहे। आणि या सगळ्या गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास करून माननीय सुप्रीम कोर्टानं आज हा निर्णय दिलेला आहे। आणि तो निर्णय आज साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी दिलेला आहे। म्हणून या जयंतीदिनी मातंग समाजामध्ये हर्षोल्लासाचं वातावरण या ठिकाणी आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जो 74 वर्षामध्ये अनुशेष होता की अनुसूचित जातीमधल्या लाभवंचित आरक्षणापासूनच्या लाभवंचित जाती होत्या, त्यांना निश्चितपणे या आरक्षणाचा मोठा फायदा होणार आहे आणि निश्चितपणे त्यांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास होण्याचं काम या निर्णयामुळे होणार आहे। रामचंद्र भरांडे हे गेले 1 जुलै ते 12 जुलै म्हणजे जवळजवळ 12 दिवस या मागणीसाठी त्यांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण केलं। आणि 12 दिवस तब्येत ढासळल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की आता तुमची तब्येत खूप ढासळली आहे, तुम्ही थोडंसं थांबलं पाहिजे, आम्ही तुमच्या मागणीचा विचार करू। आणि माननीय सुप्रीम कोर्टाला याच्या आधी मागच्या 3 एप्रिलमध्ये या ठिकाणी बैठकसुद्धा त्यांनी म्हणजे या ठिकाणची कमिटी नेमून अभ्यास समिती पण नेमली होती। आणि सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून माननीय सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी 6-1 हा निर्णय आज या ठिकाणी दिलेला आहे। त्याचं मातंग समाज आणि लोकस्वराज्य आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करतो। मी प्राध्यापक BR पारसकर, मराठवाडा अध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलन संघटना। 2015ला नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशनावर आम्ही 7,000 लोकांचा मोर्चा घेऊन गेलो। 7,000 लोकांचा मोर्चा घेऊन गेल्यानंतर आमची मागणी काय होती की मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रात अन्याय होतात, त्याचबरोबर अनुसूचित जातीचं आरक्षण करा। आणि ही मागणी करत असताना नांदेड ते नागपूर जवळजवळ 400 किलोमीटरचा प्रवास आहे भरांडे साहेबांनी पायी केला होता। पायी पदयात्रा काढून मोर्चा आयोजित केला होता। परंतु आताचं जे दळभद्री महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आहे, हेच सरकार त्यावेळेस शिवसेना आणि BJP एकत्र होती। माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते। आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी लावून धरली की कोणीतरी जबाबदार व्यक्ती येऊन आमच्या मोर्चाला सामोरं गेलं पाहिजे, परंतु कोणी आलं नाही। आणि अमानुष असा लाठी हल्ला 2015ला आमच्या आंदोलनावर करण्यात आला। माझ्यावर 11 गुन्हे त्या मोर्चाचे दाखल आहेत। 4 दिवस नैसर्गिक विधीला बसता येत नव्हतं, अशी इतकं प्रचंड पोलिसांनी मारलं। आणि ही जी लढाई ही खूप त्यागातून आणि खूप मोठं आंदोलन केल्यानंतर मिळालेली आहे। म्हणून आमचा आज समजतो मी की अण्णाभाऊ साठेंच्या जन्मदिनी आज माननीय सुप्रीम कोर्टाच्या 7 पैकी 6 जजेसने 6 न्यायमूर्तींनी हा निर्णय दिलेला आहे की यांची जी मागणी आहे त्याला आम्ही मान्यता देतो। म्हणजे निश्चित इथून पुढच्या काळात काय जे आता ती प्रोसिजर असेल ती होत राहील, परंतु ही मोठी लढाई अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी आम्ही जिंकलेलो आहे। आणि निश्चितपणे मातंग समाजाच्या विकासामध्ये इथून पुढच्या काळामध्ये खूप मोठं या निर्णयाचं फायदा या ठिकाणी आम्हाला होणार आहे। आज या ठिकाणी अल्पशा विनंतीस मान देऊन आलेल्या सर्व पत्रकार बंधूचं सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि सर्वांना लोकशाहीर साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी गेल्या 25 वर्षापासूनची जी मागणी होती महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये की अनुसूचित जाती आरक्षणाचं अबकडं असं वर्गीकरण झालं पाहिजे। आणि या मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निदर्शने, धरणे, पदयात्रा, मोर्चे
आरक्षण परिषदेला आणि दिनांक 1 जुलै 2024 ते 12 जुलै 2024 म्हणजे जवळजवळ 12 दिवस अनुसूचित जाती आरक्षणाचं अबकडं झालं पाहिजे ही मागणी घेऊन प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे नांदेड येथील जिल्हा कार्यालयावर आमरण उपोषण करत होते. 12 दिवसानंतर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा फोन आला आणि साहेब तुमची तब्येत खालावत आहे, तुम्ही आता उपोषण सोडलं पाहिजे, निश्चितपणे तुमच्या या मागणीवर विचार करू आणि तुमची मीटिंगसुद्धा लावू आणि निश्चितपणे आमची केंद्राकडे अनेक वर्षापासून मागणी होती. 3 महिन्यापूर्वी माननीय केंद्रीय मंत्रिमंडळाने यासाठी एक कमिटी गठीत करून संपूर्ण राज्याचे सर्व अनेक संघटनांचे प्रतिनिधी बोलावून त्यांच्याशी विचारविमर्श करून ही आरक्षणाच्या 74 वर्षानंतरसुद्धा ज्या आरक्षण लाभवंचित जाती आहेत त्या जातीच्या विकासासाठी आमची मागणी होती की अबकडं झालं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय की आज अनुसूचित जातीमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 60 जाती आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं महार, पूर्वासर्बींचा महार आणि आत्ताचा नवबौद्ध नंबर 1, 2 नंबरला मातंग समाज आहे, 3 नंबरला चर्मकार समाज आहे आणि 4 नंबरला वाल्मिकी समाज आहे. त्याच्याबरोबर अजून 56 जाती या ठिकाणी या अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. आणि नोकरीमधलं प्रमाण जर आपण बघितलं गेल्या 74 वर्षामध्ये तर मातंग समाज कोसोदूर या आरक्षणापासून होता. एकतर सरकारी नोकरीतली भरती लवकर होत नाही आणि भरती झाली तर प्रचंड असं त्या ठिकाणी कॉम्पिटिशन या ठिकाणी आहे. आणि आपण बघतो की मातंग समाज गाव जाती असलेल्या तत्सम अनेक जाती आहेत की ज्या लाभवंचित आहेत. त्यांच्या